नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. सबको खुशी रखने दो, बारिश जल्दी आने दो, सबका टेंशन दूर होने दो. राज्यात पाऊस लवकर येऊ दे आणि शेतकरी आणि सर्वांच्या पाण्याची समस्या दूर होऊ दे, असे साकडे देवाकडे घालून नेरूळ प्रभाग 21चे कार्यसम्राट नगरसेवक सुरेश शेट्टी यांनी आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा केला. आपल्या वाढदिवसाची सुरुवात त्यांनी नेरूळ सेक्टर 3 येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करून केली. त्यानंतर त्यांनी सेक्टर 19 येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी. सेक्टर 29 येथे नगरसेवक सुरेश शेट्टी यांनी वृक्षारोपण करून तमाम नागरिकांना निसर्गाचे महत्त्व पटवून दिले. त्याचबरोबर त्यांनी श्री गायप्पा मंदिर आणि गजानन महाराज मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या समवेत माजी नगरसेविका शिल्पा कांबळी, RPIचे LR गायकवाड यांच्यासह भाजपचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर सुरेश शेट्टी यांनी सेक्टर 3 येथील साईबाबा मंदिर येथे जाऊन बाबांचं दर्शन घेऊन पूजा अर्चना करून त्यांचे आशीर्वाद घेतले. साईबाबा मंदिरात झालेल्या वाढदिवसाप्रसंगी नगरसेवक सुरेश शेट्टी यांना ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते आपला वाढदिवस केक कापून सर्वांना आपल्या वाढदिवसानिमित्त कोणतीही बॅनरबाजी न करता सामाजिक उपक्रम राबवण्याचं आवाहन केलं. देखिए, आज मेरा जन्मदिन का दिन में सुबह उठ के मैं छत्रपति शिवाजी महाराज को हार अर्पण करके मेरा जीवन का बहुत बड़ा दिन है, भाग्य है. मैं एक छोटे से गांव से आया, कृषि परिवार से. मैं एक कृषि परिवार का जो पुत्र है, तो मेरे को आज दुख लगता है. आज कृषि परिवार बहुत दुखी है महाराष्ट्र में. सभी जो देश में दुखी है, कारण बारिश समय में नहीं आ रहा है. इसके लिए ये टाइम मेरा जन्मदिन को मैं उत्सव नहीं बना रहा है. खाली एक नाम के लिए सब अपना मित्र परिवार और वो फैमिली में कुछ नाराज़ नहीं होने चाहिए बोल के खाली एक केक काट के जन्मदिन किया. और बाकी सुबह उठ के छत्रपति शिवाजी महाराज का जो हार अर्पण करके उनका आशीर्वाद लेके दोनों सेक्टर 3 और सेक्टर 15 में. इसके बाद जो ये जो परिसर जागृति होना चाहिए. अपना पंतप्रधान नरेंद्र मोदी साहब का एक आशा है, सब लोग अपना जन्मदिन में एक पेड़ लगाना चाहिए. आज 5 पेड़ लगा के परिसर में आने वाले दिन में शांति सुख समृद्धि होना चाहिए बोल के प्रार्थना किया. इसके बाद मेरा जो आराध्य गुरु है साईबाबा मंदिर में आके मेरा हर साल पूजा होता है. पूजा करके लिया और अपना सब दोस्त लोगों और कार्यकर्ता बोला ये टाइम जन्मदिन
अपन कुछ करने का नहीं, खाली किसको मदद करने है तो वही करने का, बाकी कुछ बैनर कुछ वार्ड में लगाने नहीं। हम लोग ये टाइम परिसर के लिए जो ये जन्मदिन अर्पण करने का। नगरसेवक सुरेश शेट्टी यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त राबवलेल्या सामाजिक उपक्रमाचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी कौतुक करून त्यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या। खरोखर खूप आनंदाची गोष्ट आहे की आपण बघतो की राजकारण आणि समाजकारण करूनच एक नेता किंवा एक साधारण माणूस पुढे जातो आणि एक नेता बनतो, परंतु आपण बघतोय की आपल्या प्रभाग क्रमांक 21चे आपले लोकप्रिय नगरसेवक सुरेश शेट्टी साहेबांनी सुद्धा याबद्दल निसर्गाबद्दल प्रेम ठेवून त्यांनी पाहिलं की आता पाऊस आलेला नाही, त्यामुळे त्यांनी आमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांना सांगितले की दरवर्षी आपण जो आपला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करतो तो न करता आपण समाजयोगी कामे करावीत। त्याप्रमाणे आम्ही यावेळेला सरांचा बड्डे समाजोपयोगी कामे करून साजरा करायचा ठरवलं। त्यामध्ये आम्ही सर्वप्रथम आराध्य दैवत आपले छत्रपती शिवाजी महाराज यांना हार अर्पण केलेला आहे सेक्टर 3 आणि सेक्टर 15, आणि त्यानंतर आपले लाडके प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांची एक पेड़ माँ के नाम ही संकल्पना लक्षात घेऊन आम्ही सुरेश शेट्टी साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने 5 झाडे लावलेली आहेत। झाडेसुद्धा अशी उपयोगी अशी झाडे लावलेली आहेत जी लोकांच्या उपयोगी पडतील अशा प्रकारची चांगली झाडे लावलेली आहेत। आणि त्याचप्रमाणे आता आम्ही साईबाबा मंदिरमध्ये दरवर्षी जशी पूजा करतो तशी पूजा केलेली आहे, आणि यानंतरसुद्धा आम्ही जे पैसे आम्ही बाहेर खर्च करणार होतो वाढदिवसामध्ये खर्च करणार होतो तो आम्ही समाजोपयोगी कामाला लावून खर्च करावा असा आदेश आम्हाला सुरेश शेट्टी साहेबांनी दिला, आणि त्याप्रमाणे आम्ही कार्य करते। आजचा वाढदिवस एकदम साधा सुधा आणि निसर्ग प्रेम ठेवून आणि लोकांची भावना लक्षात घेऊन आम्ही साजरा करणार आहोत। सुरेश शेट्टी सर दरवर्षी फार उत्साहामध्ये वाढदिवस साजरा करतात। गेल्या वर्षी पण फार मोठ्या उत्साहामध्ये केला, आणि यावर्षी थोडं निसर्ग नाराज आहे आणि त्यामुळे पावसाचं चिन्ह दिसत नाही, आणि आपण जर उत्साह साजरा केला तर ते दुःखाची गोष्ट आहे। म्हणून त्यांनी एक सामाजिक उपक्रम ठेवून फक्त एक समाजोपयोगी काम करण्याचं यावेळी ठरवलं आहे, आणि बॅनर वगैरे कार्यकर्त्यांना सर्व सांगितलं की आपण बॅनर वगैरे काही लावू नका, फक्त मला शुभेच्छा द्या आणि तुमच्या स्तरावर जे काही काम असेल किंवा चांगले समाजोपयोगी कामं असतील ती कामं तुम्ही करा। कालच आमचं बोलणं झालं सरांचं आणि माझं की माझ्या 22 तारखेनंतर वाढदिवसानंतर पाऊस नक्की चालू होईल, आणि खरोखर भगवंतांनी त्यांची कृपा ऐकावी, पाऊस चालू व्हावं, आणि पाऊस चालू झाल्यानंतर आम्ही खरोखर एक चांगला उत्साह या ठिकाणी तयार करू असं मला वाटतं आहे। त्यांना या वाढदिवसाच्या माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा। कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता।